नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सफरे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्हाला हे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, ही माझी नम्र विनंती आहे. आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 बघत आहोत. आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. मागच्या एपिसोडमध्ये आपण अध्याय 6चे 1 ते 25 असे श्लोक आपण बघितलेले आहेत. आता या एपिसोडमध्ये मी 26व्या श्लोकापासून सुरुवात करत आहे. अध्याय 6 ध्यान योग. अशा रीतीनं चित्त एकाग्र करत असताना चंचल आणि अस्थिर मन जिकडून तिकडून बाहेर फुटू लागेल तिकडून निरोध करून ते आत्म्याच्याच ताब्यामध्ये आणावे. हा सगळा पहिल्या प्रथम चित्त एकाग्रतेच्या अभ्यासाला साधकानं इथे सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आपण काय करतो की आपली जी काही इष्टदेवता आहे तिच्यावर आपण मन एकाग्र करायला शिकतो. म्हणजे विचारांचा धबधबा जो चालू असतो त्याला जरा निरोध म्हणजे थांबवून निदान कमीत कमी मनाला सांगणं की बाबा रे, आता एकाच विषयावर तुझं लक्ष दे, अशी ती प्रोसेसला सुरुवात होते. या एकाग्र चित्ततेने अनेक कार्य अगदी सुंदरपणे मनुष्य हाताळू शकतो. मनुष्यच काय, पशुपक्षीसुद्धा जर एकाग्र चित्तानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर काय वंडर करू शकतो, त्याची आपण एक छोटीशी कथा इथे बघूया. कथा आहे टिटवीची. टिटवी नावाचा एक छोटासा चिमणीसारखाच पक्षी असतो बरं का. फक्त त्याच्या पायांच्या अशा एका विशिष्ट रचनेमुळे हा पक्षी झाडावर घरटं बांधू शकत नाही. झाडावर तो राहत नाही, जमिनीवरच तो तुरुतुरू चालत असतो. तर टिटवीची कथा इथे जे 26व्या श्लोकामध्ये चित्त एकाग्र करायची सूचना दिलेली आहे त्या बाबतीत आपण बघू. एकदा टिटवीनं समुद्राकाठी अंडी घातली बरं का. समुद्राच्या काठी तिनं अंडी घातली, परंतु समुद्राला काहीतरी तिची थट्टा मस्करी करण्याची लहर आली आणि आपल्या जलसामर्थ्यानं त्याने ती अंडी आतमध्ये जलामध्ये ओढून घेतली. आता एवढीशी गरीब बिचारी छोटी टिटवी पक्षी ती काय करू शकणार? तिला खूप राग आला, पण तिचं बळ ते केवढं, समुद्रापुढे तिचं सामर्थ्य ते केवढं नाही का. पण तरीसुद्धा तिला इतका राग आला आणि तिने निश्चय केला की आपण समुद्राकडनं ती अंडी परत घ्यायची आहेत. समुद्राला आपण पूर्णपणे हटवायचं आहे. आणि मग ती चोचीनं एक एक थेंब बरं का, एक एक थेंब आपल्या चोचीमध्ये घ्यायची, किनाऱ्यावर टाकायची. तिचा तो सगळा प्रयत्न बघून बाकीचे पक्षी तर तिला हसायलाच लागले. पण तिनं आपली चिकाटी आणि जिद्द आणि एकाग्रता तिनं काही सोडली नाही. आपल्या ध्येयावरची एकाग्रता तिनं सोडली नाही, कितीही मुश्किल वाटू दे, पण ती तिच्याकडनं प्रयत्न करत राहिली. भगवंतानी जेव्हा हे बघितलं तेव्हा ते तिच्या प्रयत्नांवर अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्या रक्षणासाठी आणि तिला मदतीसाठी
त्यांनी गरुडाला आपल्या वाहनाला तिच्यासाठी पाठवलं. आता प्रत्यक्ष सामर्थ्यशाली गरुड तिकडे आल्यावर समुद्राला गरुडाचं सामर्थ्य माहिती होतं. त्यामुळे तो घाबरून गेला आणि त्यानं आता काही अजून परत काही हे नको, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही वैर व्हायला नको, म्हणून मग त्यांनी ती अंडी टिटवीला परत केली. अशा प्रकारे टिटवीच्या एकाग्रपणे ध्यास घेतलेल्या गोष्टीचा तिला त्याचं फळ मिळालं. आता अध्यात्माच्या दृष्टीनं बघायचं झालं तर ही कथा म्हणजे रूपक अर्थानं सांगितली जाते बरं का. म्हणजे काय, टिटवी म्हणजे कोण तर अभ्यास करणारे साधक. अभ्यास करणारे साधक. सागर म्हणजे काय, हे जगत, हा संसार. अंड म्हणजे काय, आत्मज्ञानरूपी फळ. आणि समुद्राचा एक एक थेंब हटवणं म्हणजे काय तर आपल्या चंचल मनाच्या ज्या हजारो वृत्ती उसळत असतात त्या वृत्तींना एक एक एकाग्र चित्तानं चिकाटीनं बाजूला करत नेणं. अशा प्रकारे टिटवीची ही रूपक कथा सांगितली जाते. श्लोक 27. या प्रकारे शांत चित्त, रजोविरहित म्हणजे काय, रजोगुण विरहित, निष्पाप आणि ब्रह्मभूत झालेल्या कर्मयोगाला उत्तम सुख प्राप्त होते. श्लोक 28. याप्रमाणे सतत आपला योगाभ्यास करणारा योगी पापांपासून सुटून जाऊन ब्रह्मसंयोगापासून म्हणजे परब्रह्माशी एकत्वाने जेव्हा तो मिळून जातो तो ब्रह्मसंयोग, ब्रह्मसंयोगापासून प्राप्त होणाऱ्या अत्यंत सुखाचा तो उपभोग घेतो. आता नेहमीच्या आपल्या परंपरेप्रमाणे आद्य शंकराचार्यांची कथा किंवा जीवनचरित्र आपण थोडं बघत आहोत. तर ते आता थोडंसं आपण बघूया. आद्य शंकराचार्यांच्या मातेचं आर्यांबाचं निधन झालं आणि त्यांनी त्यांच्या एका लांबच्या भावाला सांगितलं की तू गावकऱ्यांना बोलवून आण आणि मला तिचे अंत्यसंस्कार करायचे आहेत. मग त्यांच्या मदतीला गावकरी आले असतील ना? नाही, गावकरी आले पण ते वेगळ्याच कारणासाठी आले. सगळेजण अतिशय चिडलेले होते. ते आदी शंकरांना म्हणू लागले की तुम्ही संन्यासी आहात तर तुम्हाला माहिती नाही का की हे सगळे विधी करण्याचा हक्क आता तुमच्याकडे उरलेला नाही. आदी शंकराचार्य शांतपणे म्हणाले, मला हे सगळं माहिती आहे, पण संन्यास घेण्यापूर्वी हे मी माझ्या मातेला वचन दिलं होतं की मी तुझी इच्छा पूर्ण करीन आणि तिच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी तिला भेटण्यासाठी आलो आणि तिच्याच शेवटच्या इच्छेप्रमाणे मी अंत्यसंस्कार करणार आहे. नाही, हे आम्हाला काही माहिती नाही आहे, हे तुम्हाला करण्याचा अधिकार नाही. गावकरी म्हणाले की आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करणार नाही. तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ठीक आहे, मी तरी काय करू शकतो, पण संन्यासापूर्वी माझ्या मातेला मी जे वचन दिलेलं होतं ते वचन मला पूर्ण तर करावंच लागेल आणि ते पूर्ण मी करूनच इथून निघून जाणार आहे. सगळे गावकरी अजून चिडले आणि म्हणाले, तुम्ही जर हे असं कृत्य केलं तर जी काही तुमच्या वाटणीची वाडा बिडा जे काय असेल ते तुम्हाला मिळू शकत नाही. आदी शंकराचार्य हसून म्हणाले की त्यावर तर मी केव्हाच
पाणी सोडलेलं आहे आणि संन्यास घेऊन मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे त्याची तर मला कधीच आशा नव्हती आणि नाही. पण मातेला दिलेलं वचन मात्र मी पूर्ण करणार. आणि मग गावकऱ्यांनी जरी मदत केली नाही तरीसुद्धा त्यांनी योगबळाच्या सामर्थ्यावर चिता पेटवली आणि आपल्या मातेचे अंत्यसंस्कार करून, म्हणजे घराच्या बाहेरच्या अंगणामध्ये ते अंत्यसंस्कार त्यांनी केले. आणि मग त्यानंतर सगळे त्या विधी आटपून मग ते कलाटी गावातून बाहेर पडले. आता पुढचा त्यांचा जीवन प्रवास आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 29. ज्याचा आत्मा याप्रमाणे योगयुक्त झाला त्याची दृष्टी सर्वत्र सम होऊन सर्व भूतांच्या ठायी आपण आणि आपल्या ठायी सर्व भूत आहेत असं त्याला दिसू लागतं. थोडक्यात म्हणजे काय की आपल्या सामान्यांप्रमाणे असा परकेपणा आता त्याच्या दृष्टीला राहत नाही. सर्वत्र तो अतिशय प्रेमानं आणि सारखेपणानं सगळ्यांकडे बघतो. आता यावरून सुद्धा एक छोटी संतकथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्रेष्ठ संत कवयित्री अव्वेयार. अव्वेयारचा जन्म इसवी सन पहिल्या शतकामध्ये बरं का, पहिल्या शतकामध्ये संगम काळामध्ये कावेरी नदीच्या तीरावर तामिळनाडूमध्ये थडागूर या गावी तिचा जन्म झाला. ती लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं निधन झालं आणि तिचा सांभाळ एका गायक दाम्पत्यानं तिचा अगदी आपल्या मुलीप्रमाणे अतिशय प्रेमानं तिचा सांभाळ केला. अव्वेयार म्हणजे जाणती स्त्री असा त्याचा अर्थ होतो. अत्यंत हुशार जाणती स्त्री. आणि खरोखर ती अत्यंत हुशार होती. नुसती हुशारच नाही तर अत्यंत रूपवती लावण्यवती अशी ती होती. अनेक उत्तम संस्कार तिच्या आईवडिलांनी तिला दिले. गायन वादन आणि इतर सर्व शास्त्र या सगळ्यामध्ये ती अगदी निपुण झाली. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली पण तिला मुळी लग्नच करायचं नव्हतं. तिनं अगदी निश्चय केलेला होता की माझं सगळं आयुष्य मी लोककल्याणासाठी मी व्यतीत करीन. जेव्हा आईनं फारच आग्रह केला तेव्हा ती अतिशय घाबरली की आता यापासून मी सुटका करू कशी. आणि ती अस्वस्थ मनाने शंकराच्या देवळामध्ये गेली. ते तिचं दैवत होतं. त्याच्यासमोर तिनं करुणा भाकली, देवा आता तूच काहीतरी चमत्कार कर बरं का. तेवढ्या तिच्या बाजूला एक स्त्री आली. त्या गावातली बहुतेक ती नव्हती. तिनं आश्चर्यानं तिच्याकडे बघत म्हटलं, बाई गो केवढी सुंदर दिसतेस ग तू. हां, खूप सुंदर दिसतेस ग, छान छान. पण अशी तू उदास मनानं इथे का आलीस? जा बाळा घरी जा. ती बाई निघून गेली पण अव्वेयारला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझं हे सौंदर्यच माझ्या ज्या ध्येयाआड ते येत आहे. आणि मग तिनं शंकराला अशी विनंती केली की तू काहीतरी असं मिरॅकल घडव की मला एका वृद्धेमध्ये तू माझं रूपांतर कर. बघा, वृद्धेमध्ये किती विलक्षण तिची ती इच्छा तिनं देवाजवळ मांडली. का? कारण मला जर वृद्धेचं रूप मिळालं तर मग कोणीच माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही.
माझ्या ध्येयाआड येत आहे ते माझं आहे सौंदर्य. आणि असं म्हणतात की काही क्षणानंतर तिला वृद्धेचं रूप प्राप्त झालं आणि मग ती तडक त्या देवळातनं बाहेर पडली. ती पडलीच. तिनं घराकडे जाण्याचा काही आता प्रश्न उरलेला नव्हता. सगळं आयुष्य तिनं लोकांसाठी म्हणून तिनं खर्च केलं. बाया बापड्यांना ती समजावून सांगायची, त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजावून सांगायची, त्यांना म्हणायची की संसार करा, तो करावाच लागतो, पण त्याबरोबरीनं थोडंफार शिका, परमेश्वराची भक्ती करा. ती प्रत्येक गावच्या देवळामध्ये जाई, तिथे ती थोडे दिवस मुक्काम करी, कीर्तन प्रबोधन करी. अशा प्रकारे तिची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. तर अशी ही आपली संत कवयित्री अव्यार. तिचंसुद्धा पुढचा एपिसोड आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. तर अशा प्रकारे आपण जे गीतेमध्ये वारंवार सांगितलं जातं की आत्मज्ञानी कोण, तर त्याच्या दृष्टीने सगळी लोक ही त्याला अतिशय प्रिय होतात. तर त्याची उदाहरणं आपल्याला हे संत महात्मे त्याची ओळख करून देत असतात. श्लोक 30. मी परमेश्वर सर्व ठिकाणी आहे असे जो पाहतो आणि माझ्या ठाई सर्व अशी ज्याची दृष्टी झाली, त्याला मी कधी अंतरत नाही आणि तोही मला कधी अंतरत नाही. आता याच्या अलीकडच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय शब्द वापरला की ज्याचा आत्मा योगयुक्त झाला. आणि आता 30व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, मी परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. म्हणजे काय की 2 शब्दांमध्ये त्यांनी बदल केलेला आहे. 30व्या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी ज्ञानयोगाप्रमाणे साधक कसा बोलेल किंवा वागेल त्याचं वर्णन केलेलं आहे. तो ज्ञानयोगी जो त्या मार्गाने जातो, तो सगळं जग हे परब्रह्म स्वरूप आहे असं तो मानतो. तो निर्गुण परब्रह्माची तो उपासना करत असतो. आणि 30व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, मी परमेश्वर परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे. आता परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे हे कोण भक्त, तर भक्ती मार्गावर चालणारा भक्त साधक सगळीकडे परमेश्वरानं जग व्यापू नये या दृष्टीने तो बघत असतो. 2 दृष्टींमधला त्यातला फरक भगवान इथे समजावून सांगतायत. पण शेवटी कोणत्याही मार्गानं तुम्ही गेलात, परब्रह्म त्याला म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, तुमचा सगुण साकार इष्ट देवता तुम्ही त्याला म्हणा किंवा निर्गुण परब्रह्म म्हणा, त्यांनी फरक पडत नाही. कोणत्याही मार्गाने गेलात तरी एकाच परमेश्वराची प्राप्ती दोघांनाही होते. फक्त त्यातले जे प्रत्येक मार्गाची विशिष्ट अशी विचार पद्धती आहे ती फक्त बदलल्यासारखी आपल्याला वाटते. भक्ती मार्गावरचा काय म्हणतो की संचित प्रारब्ध वगैरे जे ज्ञान योगामध्ये आपण हे सगळे जड जड शब्द ऐकतो, तो म्हणतो मला हे काही माहिती नाही. संचित प्रारब्ध क्रियमाण सगळं काही मी परमेश्वराच्या पायाशी अर्पण करून ठेवलेलं आहे. तो जसं मला देईल ते मी आनंदानं त्याचा प्रसाद म्हणून मी ते ग्रहण करीन. नंतर ज्ञानयोगी काय म्हणेल की सगळीकडे हे सगळं जगत जे आहे ते परब्रह्म स्वरूप आहे, म्हणून मी माझी सगळी कर्म परब्रह्म किंवा ब्रह्मार्पण करत असतो. तर भक्ती योगातला काय म्हणेल, तो म्हणेल मी जे जे काही करतो ते मी कृष्णार्पण बुद्धीनं करतो. म्हणजे बघितलं, अगदी थोडे थोडे फरक
या मार्गांमध्ये आपल्याला आढळून येतात. पण प्रत्येकाची त्या परमेश्वरावरची नितांत अढळ श्रद्धा ही त्याचं फक्त व्यक्त करण्याची अभिव्यक्ती ही बदलत जाते, पण नाहीतर ते स्वरूप हे कायम असतं. श्लोक 31. एकत्व बुद्धी म्हणजे सर्व भूतात्मिक बुद्धी मनात ठेवून सर्व भूतामध्ये असणाऱ्या मला म्हणजे परमेश्वराला जो भजत असतो तो योगी सर्व प्रकारे वागत असताना सुद्धा माझ्यामध्येच तो असतो. साधकाला एकदा परमेश्वराचा साक्षात्कार झाला, मग तो भक्ती मार्गानं होऊ दे किंवा ज्ञानयोगानं होऊ दे किंवा निष्काम कर्म मार्गानं होऊ दे, पण एकदा त्या ईश्वरीय चिंतनामध्ये तो जेव्हा स्थित होतो तेव्हा मग तो सगळीकडे सारखेपणाने बघायला लागतो. श्लोक 32. हे अर्जुना, सुख असो वा दुःख असो, आपल्याप्रमाणे इतरांना अशा आत्मोपम्य बुद्धीनं जो सगळीकडे बघू लागतो तो योगी परम म्हणजे उत्कृष्ट मानला जातो. म्हणजे काय आत्मोपम्य बुद्धी म्हणजे काय की माझ्यामध्ये जो आत्मतत्व आहे तेच आणि तेच सगळ्या इतरांमध्ये सुद्धा तेच तत्व असल्यामुळे तत्वतः कुणाहीमध्ये काहीही भेद नाही. पण होतं काय की ज्ञानयोगामध्ये साधक काय करतो, आत्मज्ञानानंतर तो साधारणपणे कर्मसन्यास घेतो, संसाराचा तो त्याग करतो. त्यामुळे ती जी साम्य बुद्धी आहे, मनाचा सारखेपणा, ती व्यवहारामध्ये आणण्याची त्याला वेळ सहसा येत नाही. याच्या उलट भक्ती मार्गातले किंवा निष्काम कर्मयोगी हे व्यवहारामध्ये वागत असल्यामुळे तो जो मनाचा सारखेपणा आहे तो व्यवहारामध्ये सुद्धा तसं वागून तो त्यांचा सिद्ध होत असतो. आता इथे परत संत कवयित्रीची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. काय होतं ना की भगवद्गीतेमधील काही सिद्धांत जरी आपल्याला बुद्धीनं हे पूर्णपणे समजतात, त्याबद्दल काही प्रश्न नाही, त्याच्यावर आपण विचार करतो, ते आपल्याला कळतात, पण खरोखर तसं वागू शकतं का कोणी, असा मनामध्ये कुठेतरी प्रश्न येतो. पटलं, मला सगळं पटलं. सारखेपणाने बघणं म्हणजे काय, समदृष्टीनं बघणं म्हणजे काय, सगळं कळतं, मला पटतं. पण असं प्रत्यक्षात कोणी वागतं का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर त्यासाठी आपण वेळोवेळी वेगवेगळ्या संतांची चरित्र बघितली तर आपल्याला खात्री पटते की हो, भगवद्गीता प्रत्यक्षपणे जगणारी माणसं मागेही होऊन गेलेत, आतासुद्धा आहेत आणि नंतरही ती होत राहणार आहेत. संत कवयित्री लल्ला. काश्मीरमधील प्रख्यात संत कवयित्री लल्लेश्वरी. तिला तिच्या ध्यानधारणा आणि समाधिस्थ राहण्याच्या वृत्तीमुळे जे सासरच्यांना अजिबात आवडत नसे ते तिला खूप विरोध करत असत. म्हणून मग ती कामाच्या निमित्तानं नदीवर जाई तेव्हा शंकराच्या देवळामध्ये जाऊन ती थोडा वेळ ध्यानधारणा करे, पण ते सुद्धा तिच्या नवऱ्याला आवडत नसे. एकदा त्यानं काय केलं, नदीवर तो गेला, ती समोरच्या देवळात गेलेली होती. ती परत येताच त्याला इतका काही तिचा राग आला की मी इतकं हिला काठीनं बेदम मारतो रोज, पण तरी हिची ईश्वरावरची भक्ती काही कमी होत नाही. मग त्यानं तिला काठीनं बेदम मारायला सुरुवात केली. आणि एक असा ना परिवर्तनाचा किंवा ट्रान्सफॉर्मेशनचा एक क्षण अगदी अचानकपणे
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो, तसं लल्लेश्वरीचं झालं. त्या दिवशी तिनं नेहमीप्रमाणे मार खाल्ला, पण ती त्यानंतर एका क्षणार्धात ती पोहत पोहत पलीकडच्या तीरावर गेली आणि तिनं ओरडून सगळ्यांना सांगितलं की आता मी पुन्हा परत संसारामध्ये येणार नाही. मला माझं सगळं आयुष्य ईश्वराच्या चरणी समर्पित करायचं आहे. असा निर्धार करून ती घर संसार सोडून ती निघून गेली. मग सगळं आयुष्य तिनं ध्यानधारणा, समाधी, लोककल्याणासाठी ती कीर्तन, प्रवचन, प्रबोधन अशामध्ये तिनं सगळं जीवन व्यतीत केलं. लोकांना ती समजावून सांगू लागली. भक्तीचा खरा अर्थ काय ते ती लोकांना पटवून देऊ लागली. आणि मुख्य म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, तर हे जे 32व्या श्लोकात आलेलं आहे ते तिनं तिच्या वागणुकीनं सिद्ध करून दाखवलं. आता सासरी ती एक 12 वर्ष राहिली. अनन्वित अत्याचारांना ती सामोरी गेली, पण त्याच्याबद्दल, त्या माणसांबद्दल जरासुद्धा कटुता कि कडवेपणा, राग, द्वेष, तिरस्कार अशा कुठल्याही भावना तिच्या मनामध्ये कधीही तेव्हाही नव्हत्या. नंतरही तिनं कधीही त्यांना वाईट नावं ठेवली नाहीत. एका स्थितप्रज्ञ अवस्थेनं तिनं ते तेव्हाही झेललं होतं आणि त्यानंतर ते तिनं अगदी समत्व चित्तानं आपलं सगळं आयुष्य तिनं व्यतीत केलं. श्लोक 33. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, साम्य बुद्धीनं प्राप्त होणारा जो हा योग म्हणजे कर्मयोग तुम्ही जो मला सांगितला, तो मनाच्या चंचलपणामुळे कायम टिकेल असं मला दिसत नाही. अर्जुनानं अगदी प्रॅक्टिकली जे काय प्रॉब्लेम येतात ते विचारायला सुरुवात केली. सगळं ठीक आहे हो, समत्व बुद्धी, मनाचं सारखेपणा, पण माझं मन हे जे चंचल आहे त्यामुळे हे काही टिकेल असं मला वाटत नाही. श्लोक 34. कारण हे कृष्णा, मन हे चंचल आहे, दांडगं आहे, बलिष्ठ आहे आणि दृढ आहे. म्हणजे काय, ते आपल्या बाजूनं वळवायला कठीण आहे. वाऱ्याप्रमाणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांध्याप्रमाणे याचा निग्रह करणं मला अत्यंत कठीण असं दिसत आहे. ही वॉज व्हेरी प्रॅक्टिकल. सगळं ठीक आहे हो, थिअरी खूपच छान आहे, आवडली, पण माझ्यासारखा माणूस या मनाला आवरू शकेल का? श्री भगवान म्हणाले, श्लोक 35, हे महाबाहो अर्जुना, मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणं अतिशय कठीण आहे. तू जे आत्ता बोललास, जे मला तुझ्या शंका विचारल्यास त्या अगदी बरोबर आहे. मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणं कठीण आहे, याबद्दल काहीच शंका नाही. पण अभ्यासानं आणि वैराग्यानं हे कौंतेया ते स्वाधीन ठेवता येतं. आता इथे परत पतंजली सूत्रांचा विचार केलेला आहे, अभ्यास आणि वैराग्य. तर थोडंसं आपण पतंजली सूत्र काय म्हणतात ते जरा आपण जाणून घेऊया. महर्षी पतंजली परमेश्वराची डेफिनेशन अगदी वेगळ्या प्रकारे करतात बरं का. ते काय म्हणतात, परमेश्वर कुणाला म्हणायचं, जर तो 5 क्लेशांपासून, क्लेश म्हणजे काय, त्रासदायक गोष्टी, 5 क्लेशांपासून जो मुक्त असतो तो त्याला परमेश्वर म्हणायचं. आता आपल्यासारख्या
सामान्यांना हे जे 5 त्रास आहेत ते कोणते आहेत? 5 क्लेश. एक म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे स्वस्वरूपाबद्दलचं आपलं अज्ञान. दुसरा क्लेश आहे तो आहे अस्मिता, म्हणजे काय? अहमपणा, नाही का? प्रत्येकामध्येच आपल्यामध्ये तो असतो, अहमपणा. तिसरा आहे राग. राग म्हणजे काय? की एखादं सुख मिळालं की ते सतत मिळावं अशी जी इच्छा मनामध्ये येते, तो म्हणजे राग. चौथा क्लेश कोणता? द्वेष. द्वेष म्हणजे काय? तर दुःख जर आलं तर ते ताबडतोब निघून जावं आणि पुन्हा कधीही त्या दुःखानं माझ्याकडे परत येऊ नये असं जे वाटतं, तो म्हणजे द्वेष. आणि पाचवा अभिनिवेश, म्हणजे काय? हाही अहंकारच, पण हा आपल्या सामान्यांचा अहंकार नाही, तर विद्वान पंडित जे असतात त्यांनासुद्धा जी अहंकाराची बाधा झालेली असते त्याला अभिनिवेश असं म्हटलं जातं. हे 5 क्लेश आपल्याला त्रास देत असतात. या 5ही क्लेशांपासून परमेश्वर मुक्त असतो. आणि मनाच्या ज्या वृत्ती वारंवार उसळत असतात, विचारांचे तरंग, त्याचे सुद्धा महर्षी पतंजलींनी प्रकार मांडलेले आहेत. 5 प्रकारच्या सर्वसाधारणपणे वृत्ती असतात. त्या काय आहेत ते आपण बघूया. एक आहे मूढ चित्त. बरं का? मूढ चित्त म्हणजे काय? की तामस गुण मनुष्यामध्ये जर जास्त असेल तर तो आळशी होतो, निष्क्रिय होतो, कोणतीही जबाबदारी त्याला घ्यायला आवडत नाही. ह्या प्रकारच्या वृत्तीला मूढ चित्त असं म्हटलं जातं. दुसरा आहे क्षिप्त वृत्ती, म्हणजे काय? यामध्ये रजोगुण वाढतो, म्हणजे सतत काही ना काहीतरी करत राहणं, एक प्रकारचं ते वेड किंवा व्यसन लागतं माणसाला, तो म्हणजे क्षिप्त गुण. 3 विक्षिप्त. आता विक्षिप्त म्हणजे आपण चमत्कारिक या अर्थानं वापरतो, पण विक्षिप्त वृत्ती म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये सात्विक गुण जास्त असतात, बरं का, ती समजली जाते विक्षिप्त वृत्ती. नंतर चौथी वृत्ती आहे ती आहे एकाग्र वृत्ती. या सात्विक वृत्ती जेव्हा वाढायला लागतात तेव्हा एकाग्र चित्तानं मनुष्य आपल्या ध्येयावर नजर ठेवतो, त्याला म्हटलं जातं एकाग्र वृत्ती. आणि 5वी आहे निरुद्ध चित्त. निरुद्ध म्हणजे निरोध करणं, थांबवणं, मनाच्या चंचलतेला रोखणं. आणि असं जेव्हा आपण निरोध करतो, चित्तवृत्तींचा निरोध, थांबा, वेड्यासारखा विचारांचा प्रवाह लोंढा आला म्हणजे त्याच्यात गुदमरून जायचं नाही, तिथल्या तिथे त्यांना परत करणं म्हणजे निरोध करणं. आणि अशी एकदा आपण सवय लावून घेतली की आपलं मन हळूहळू एकदम शांत चित्त घ्यायला लागतं. आणि असं जेव्हा शांत चित्त मन होतं, म्हणजेच काय अर्थ त्याचा? की रजोगुण आणि तमोगुण त्यामध्ये शून्य होतात आणि सात्विक गुणांची भरभराट त्यामध्ये होते. आणि जेव्हा सात्विक गुण वाढतात तेव्हा साधकाला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते, बरं का? महर्षी म्हणतात ऋतंभरा प्रज्ञा साधकाला मिळते. म्हणजे काय? ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान मिळवणं. हे म्हणजे सामान्य आपण जी ज्ञान मिळवतो वेगवेगळ्या भौतिक गोष्टींची, ते झालं साधी प्रज्ञा. पण ऋतंभरा म्हणजे काय? की वैश्विक प्रकारचं ज्ञान जेव्हा मिळतं, साक्षात ईश्वराची अनुभूती येते, त्याचं यथार्थ ज्ञान जेव्हा होतं त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलं जातं. ऋत म्हणजे काय? तर वैदिक काळामध्ये
ऋतधर्म प्रचलित होता. बरं का, पहिल्यांदा होता ऋतधर्म, मग त्यापासून झाला भागवत धर्म, मग भागवत धर्मापासून पुढे भगवद्गीता, मग पुढे भागवत धर्माचीच आवृत्ती म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. तर ऋतधर्म काय सांगतो, तो विश्वव्यवस्थेबद्दल तो आपली मतं मांडतो की व्यक्ती, समाज आणि परमेश्वर या 3 सूत्रांना एकत्र बांधणं म्हणजे त्यांची व्यवस्था योग्य ठेवणं, असंतुलन नको. व्यक्ती तर व्यक्तीचाच फक्त विकास नको, तिघांनी एकजुटीनं समाजाचा विकास करायला हवा, असं हे ऋतधर्म सांगतो. ऋत म्हणजे वैश्विक व्यापकता, त्यापासूनच पुढे ऋतंभरा प्रज्ञा आलेली आहे. निर्विचार अशी जेव्हा मनुष्याची अवस्था येते की विचारशून्य, त्या निर्विचार अवस्थेमध्ये ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते आणि ईश्वरी आत्मसाक्षात्कारासाठी साधक सिद्ध होतो. आणि हे सगळं कशामुळे घडू शकतं? सातत्य, प्रयत्न आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय की मी आज निश्चय केला की हो बाबा मी आता ध्यानाला बसणार, ध्यान, धारणा, समाधी. 2 दिवस निश्चय टिकला, नंतर परत विसरून गेले मी. तर असं चालत नाही. साधकांनी अभ्यास योग, महर्षींनी त्याला अभ्यास योग म्हटलंय. म्हणजे अगदी श्रद्धेनं तुम्ही तो नियम, व्रत म्हणून ती ध्यानधारणा पहिल्यांदी भले जड जाईल, पण निश्चयपूर्वक तुम्ही जर ती वृत्ती, ती ध्यानधारणा अंगी बांधली तर मग त्यानं ही सगळी ऋतंभरा प्रज्ञा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, श्रद्धा आहे बरं का, श्रद्धा आहे, पण अयती म्हणजे प्रकृती स्वभावामुळे पुरासा प्रयत्न किंवा संयम होत नाही. प्रकृती स्वभाव म्हणजे काय, तर आपलं शरीर हे 3 देहांनी बनलेलं आहे. पहिलं जे आहे दिसतं ते स्थूल, मग त्याच्या आतलं सूक्ष्म शरीर, त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपामध्ये मन, बुद्धी वगैरे येतं, आपला स्वभाव, व्यक्तिमत्व, आपले विचार. आणि मग आतमध्ये त्याच्या कारण शरीर असतं, तो असतो प्रकृती स्वभाव, प्रत्येकाचा मूळ स्वभाव. रजो तमो सत्वगुणांचं मिश्रण, बेसिक मिश्रण असलेला प्रकृती स्वभाव, तो मला पुरेसा प्रयत्न करून देत नाही. म्हणून ज्याचं मन साम्य बुद्धिरूप योगापासून विचलित झाले, तो योगसिद्धी न पावता कोणत्या गतीला जातो. अगदी प्रॅक्टिकली अर्जुन निसंकोचपणे आपले प्रश्न विचारतोय की मी केली खरी सुरुवात, तुम्ही म्हणताय ते सगळं चांगलं आहे, बेस्ट आहे, योग्य आहे, पण नाही ना, माझ्याच्यानं ते कायमचं घडत नाही. मग असा मी जर साधक असेन, थोडासा प्रयत्न केला, दिला सोडून, मग त्याची गती काय? 38. हे महाभाऊ श्रीकृष्ण, मोहग्रस्त होऊन म्हणजे काय की ते ध्यानधारणा नको रे बाबा, उद्या करू, मला आज ही कामं आहेत, मला आज ते करायचे, अशी बाहेरची ॲट्रॅक्शन्स तर कायमच असतात. ते मोहग्रस्त होऊन ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात स्थिर न झाल्यामुळे दोन्हीकडून भ्रष्ट
म्हणजे सुटलेला हा पुरुष फुटलेल्या ढगाप्रमाणे मधल्यामध्येच नाश तर पावत नाही ना. म्हणजे काय तर बाबा, तुमचा उपदेश मला पटला, पण हे ऐकण्यापूर्वी मी माझं सगळ्या काम्य इच्छा करत होतो. या काम्य इच्छेसाठी हा यज्ञ, या गोष्टीसाठी ते याग, आणि मग मीमांसकांनी वेदांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं कर्मकांड करून मी माझं शांत आयुष्य जगत होतो. तर त्यामुळे मग मला काय मिळायचं? स्वर्गप्राप्ती मिळायची. तुम्ही मग काय वेगळी टर्म इंट्रोड्यूस केलीत मला, निष्काम कर्मयोग कर. आता ते पण मला जमत नाही, आणि ते जमावं म्हणून मी काम्य कर्मसुद्धा सोडून दिलं. म्हणजे मला स्वर्गप्राप्ती पण नाही, आणि निष्काम कर्म माझ्या हातून होत नसल्यामुळे आता त्याचे मोक्षप्राप्ती जे फळ आहे ते पण नाही. म्हणजे कोणतीच फळं मला मिळणार नाहीत. सगळीकडे अर्धवटपणा सोडून देण्याच्या वृत्तीमुळे कोणतंच फळ मला प्राप्त होणार नाही का. श्लोक 39. हे कृष्णा, माझा हा संशय तुम्हीच निःशेष दूर करायला हवा. या संशयाचं निरसन करणारा तुमच्याशिवाय दुसरा कोणी मिळणार नाही. काय करू मी अगतिक आहे, मला तुम्ही सांगा नीट समजावून. हे पण नाही ते पण नाही, मग मी कुठे जाऊ, माझी काय गती आहे. श्री भगवान म्हणाले, श्लोक 40. हे पार्था, इहलोकी काय आणि परलोकी काय. इहलोक म्हणजे आत्ताचा संसार लोक, आणि परलोकी काय, अशा पुरुषाचा कधीच विनाश होत नाही. म्हणजे माझा उपदेश ऐकून ज्यानं निष्काम कर्मयोग करायला सुरुवात केली आहे, समत्व चित्तानं, भले त्याच्याकडनं जेवढं होईल तेवढं तो त्याच्याकडनं जेवढा प्रयत्न करतोय, त्याचा विनाश होत नाही. कारण कल्याणकारक कर्म करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला दुर्गती मिळत नाही. घाबरू नको अर्जुना. तू थोडासा जो प्रयत्न करतोस तो सुद्धा भरपूर आहे. तो प्रयत्न फुकट जाणार नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे भली त्याची सिद्धी तुला या जन्मात नाही मिळू शकणार, पण म्हणजे ते सगळं जे चांगलं केलं ते फुकट जात नाही. श्लोक 41. पुण्यकर्म करणाऱ्या पुरुषांना स्वर्गाच्या प्रती पोचून तिथे पुष्कळ वर्ष वास करून मग हा योगभ्रष्ट, म्हणजे योगापासून भ्रष्ट झालेला पुरुष, म्हणजे ज्यानं निष्काम कर्म मार्गाला वगैरे सुरुवात केली पण पूर्णपणे अजून त्यानं ते पूर्णत्वाला नेलेलं नाही, तरी काही बिघडत नाही. त्याच्या सत्कर्मांनी सकाम कर्मांनी तो वेदांनी सांगितल्याप्रमाणे भले त्याला मोक्ष नको मिळू दे, पण स्वर्गप्राप्ती त्याला मिळते, आणि तिथून तो परत खाली येतो. तो परत श्रीमान लोकांच्या घरी तो जन्म घेतो. श्लोक 42. किंवा बुद्धिमान अशा योगांच्या कुळामध्ये तो जन्म पावतो. म्हणजे ज्यांनी अगदी निष्ठापूर्वक भगवद्गीतेचे हे सिद्धांत प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे प्रयत्न फुकट जात नाहीत. पुढच्या जन्मात त्यांना काय काय प्राप्त होऊ शकतं, तर ते तशाच शुचिरभूत म्हणजे पवित्र मंगल अशा घराण्यामध्ये त्यांचा जन्म होतो. किंवा श्लोक 42. किंवा बुद्धिमान अशा योगांच्या कुळामध्ये तो जन्म पावतो.
अशा प्रकारचे जे जन्म घडतात ते मोठे दुर्लभ असतात. त्यांच्या प्रयत्नांना ते व्यस्त होत नाहीत, तर ते कुठे येतात? मंगल पवित्र घराण्यात, बुद्धिमान घराण्यामध्ये त्यांचा जन्म होतो. श्लोक 43. त्यात म्हणजे अशा प्रकारे प्राप्त झालेल्या जन्मात पूर्वजन्मातला तो जो बुद्धी संस्कार त्याला प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना तो त्याहून भूया म्हणजे अधिक योग सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की मागच्या जन्मापर्यंत मी थडकले, निष्काम कर्मयोग थोडा 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 मी आचरण केला, पण तो काही पूर्णत्वाला गेला नाही, पण तो माझा फुकट जात नाही. या जन्मामध्ये त्याचे पूर्वसंस्कार माझ्या कारण शरीरामध्ये बरं का ते असतात. जेव्हा मी परत जन्म घेते तेव्हा कारण शरीरामध्ये संचित म्हणजे सगळ्या जन्मांचं कर्मफळाचा साठा, पूर्वसंस्कार, पूर्वविचार हे सगळे स्टोअर केलेले असतात कारण शरीरामध्ये. त्यामुळे त्याच साम्य बुद्धीच्या वृत्ती आत्तासुद्धा या जन्मामध्ये माझ्या प्रकृती स्वभावामध्ये स्टोअर केल्या गेलेल्या आहेत आणि ह्या जन्मामध्ये त्यामुळे मी अधिक त्यावर प्रयत्न करते. श्लोक 44. पूर्वजन्मींच्या त्याच्या त्या अभ्यासानेच अवश्य म्हणजे इच्छा नसली तरी तो पूर्ण सिद्धीकडे ओढला जातो. ज्याला योगाची जिज्ञासा म्हणजे ज्ञान व्हावं अशी इच्छा झाली तो देखील शब्दब्रह्माच्या पलीकडे जातो. आता बघा ना, आपण सुद्धा तुम्ही हे जे सगळं चिंतन मनन वाचन करता त्याचं कारण मीमांसा तीच आहे की आपले ते पूर्वसंस्कार, ती ओढ आपल्याला गप्प बसून देत नाही आणि आपण त्याकडे ओढले जातो आणि त्याचा अजून अभ्यास आपल्या हातून घडत जातो. तो सुद्धा शब्द ब्रह्माच्या पलीकडे जातो. आता शब्द ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म 2 प्रकारचं आहे बरं का. ब्रह्म हे 2 प्रकारचं आहे. एक आहे शब्द ब्रह्म आणि दुसरं निर्गुण ब्रह्म म्हणजे निर्गुण परमतत्व. शब्द ब्रह्म म्हणजे काय? तर खरा त्याचा अर्थ असा होतो की वैदिक काम्य कर्म करणारा म्हणजे शब्द ब्रह्म. का? तर वेदांनी काही यज्ञ याग तुमच्या इच्छापूर्ती करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि वेद म्हणजे साक्षात परमेश्वराचा तो शब्द आहे. बरोबर? वेद म्हणजे सृष्टीच्या आरंभीचा तो शब्द आहे. म्हणून वेदातील जे जे सांगितलं गेलं त्याला शब्द ब्रह्म असं म्हटलं जातं. त्यातील काम्य म्हणजे कर्मफळाची इच्छा ठेवून आपण जेव्हा ती कर्म करतो त्याला म्हणतात काम्य कर्म. तर काय घडतं? हळूहळू काम्य कर्म करता करता स्वाभाविकपणे प्रथम आपण काम्य कर्मच करत राहतो आणि मग हळूहळू आपली वृत्ती मग त्यातून बाहेर पडून निष्काम कर्म करावं अशा इच्छेला हळूहळू आपण जायला लागतो. त्यामुळे शब्दब्रह्मातनं सुटून जाऊन म्हणजे काम्य कर्माच्या चक्रामधून बाहेर पडून आता काहीतरी लोककल्याणासाठी निष्काम कर्म करावं ही जी इच्छा होते ते म्हणजे शब्दब्रह्मातून सुटून जाऊन
निर्गुण परब्रह्माशी जाऊन मिळण्याचा प्रयत्न करणं. त्यामुळे तो साधक शब्द ब्रह्माच्या पलीकडे अगदी त्याच्याही नकळत तो जायला लागतो. हे सगळे पूर्वसंस्कार आणि त्याला आपण अर्थातच आपल्या अभ्यासानं, आपल्या अभ्यासवृत्तीनं, चिंतनानं त्याची अजून आपण त्याला खतपाणी घालतो आणि ते संस्कार अजून वाढवतो. श्लोक 45. याप्रमाणे प्रयत्नानं उद्योग करता करता, प्रयत्नांची जी वाट आहे ती कोणीच सोडायची नाही आहे. प्रयत्नानं उद्योग करता करता पापापासून शुद्ध होऊन योगी अनेक जन्मानंतर सिद्धी पाहून अखेर उत्तम गतीला पोचतो. असं एक एक स्टेशन पार करत, स्टेशन म्हणजे काय, एक एक जन्म पार करत करत, एक स्टेशन पार करत करत आपल्या डेस्टिनेशनला आपण निश्चितपणे अगदी निश्चयपूर्वक प्रयत्नपूर्वक पोचतो म्हणजे पोचतोच. श्लोक 46. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ. आधी मी श्लोक वाचते आणि मग आपण टर्म्स समजावून घेऊ. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानी पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ आणि कर्मठांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजतात. म्हणून हे अर्जुना, तू योगी म्हणजे कर्मयोगी हो. 3 प्रकारचे लोक याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तपस्वी म्हणजे कोण? जे साधारणपणे अरण्यामध्ये, वनामध्ये जाऊन जे तपस्या करतात, शारीरिक क्लेश देऊन उपासना, व्रत करतात किंवा हठयोगी, अशा प्रकारचे जे साधक असतात त्यांना तपस्वी म्हटलं जातं. ज्ञानी कोणाला म्हटलं जातं? जर जे ज्ञान मार्गावरनं चालणारे साधक आहेत, ज्यांनी कर्मांचा संन्यास केलेला आहे, संसाराचा संन्यास करून जे आत्मज्ञान मिळवतात ते ज्ञानी. तो एक दुसरा प्रकार. आणि कर्मठ म्हणजे कोण? तर केवळ काम्य कर्म करणारे, हे हवं ते हवं म्हणून त्यासाठी काय काय करणारे ते कर्मठ. मीमांसकांचा मार्ग. या तिघांपेक्षा सुद्धा कोण श्रेष्ठ आहे? तर निष्काम कर्मयोगी हा श्रेष्ठ समजला जातो. म्हणून अर्जुना, तू निष्काम कर्मयोगी हो. श्लोक 47. तथापि सर्व कर्मयोग्यांमध्ये सुद्धा, बरं का, योग्यांमध्ये सुद्धा जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून श्रद्धेनं मला भजतो त्यालाच मी सर्वात उत्तम युक्त म्हणजे उत्तम सिद्ध झालेला कर्मयोगी समजतो. म्हणजे कर्मयोगामध्ये सुद्धा शुष्कपणानं, कोरडेपणानं, केवळ कर्तव्य म्हणून कर्म न करता त्यामध्ये जर तुम्ही परमेश्वराला मी समर्पित करतोय या मनाच्या उत्कट भावनेनं, भक्तियुक्त अंतःकरणानं जर आपण आयुष्य आपलं व्यतीत केलं तर ते किती मधुर होऊन जाईल. ही मधुरता भगवंतांना अपेक्षित आहे. केवळ वृक्षपणा नको, केवळ शब्दबंबाळपणा नको, केवळ तार्किकपणा नको, तर त्याला तुमच्या
अनुपम भक्तीची सुद्धा जर तुम्ही जोड दिलीत तर साक्षात आपलं आयुष्य हे परमेश्वराने दिलेलं एक प्रसाद म्हणून प्रसादमय आयुष्य बनून जातं. जसं ऋतंभरा प्रज्ञेनं जेव्हा ईश्वराची अनुभूती मिळते तेव्हा त्याला आत्मज प्रसाद किंवा अध्यात्म प्रसाद असं म्हटलं जातं बरं का. पण भले ती ऋतंभरा प्रज्ञा मला नाही प्राप्त झाली तरीसुद्धा अगदी भक्तियुक्त अंतःकरणानं मी माझी कर्तव्य करत राहिले, त्याला स्मरत राहिले तर ते सुद्धा आपण त्या भावनेनं तो साक्षात ईश्वराने मला हे जे आयुष्य दिलं आहे ते प्रसादरूपी आयुष्य, आणि एकदा का प्रत्यक्ष आयुष्यालाच आपण जर प्रसाद मानायला सुरुवात केली तर त्या आयुष्याचा आपल्याकडनं अपमान घडणं शक्य नाही. वेडी वाकडी कर्म करणं आपल्या हातून घडू शकणार नाहीत, नाही का. इथे अध्याय 6 ध्यान योग किंवा आत्मसंयमन योग इथे 47व्या श्लोकानंतर आता समाप्त होत आहे. माझ्या एपिसोडची सुद्धा मी इथे सांगता करत आहे. सर्वांना मी विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे.